मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कार्याला आज राष्ट्रीय सन्मान मिळालाय। आज लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मस्साजोगच्या उपसरपंच वर्षा सोनवणे यांना उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं। जलसंधारणाच्या केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना हे निमंत्रण मिळालं। आज आम्हाला मिळत असलेला हा सन्मान स्वर्गीय संतोष देशमुख यांचा आहे अशा भावना व्यक्त करत असताना उपसरपंच वर्षा सोनवणे यांना अश्रू अनावर झाले होते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तरी त्यांची कामं देशभर गाजताना पाहायला मिळत आहेत। जलशक्ती मंत्रालयाने त्यांच्या काळात झालेल्या कामाची दखल घेऊन आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जिथे राष्ट्रध्वज फडकवला त्याच ठिकाणी त्यांच्या गावच्या उपसरपंच वर्षा सोनवणे यांना आमंत्रित केलं होतं। माझ्यासोबत वर्षाताई आहेत। वर्षाताईंशी थेट संवाद साधतोय। ताई, संतोषजी गेले त्याच्यानंतर धुरा तुमच्याकडे आलेली आहे उपसरपंच असल्यामुळं, काय नक्की भावना आहेत? आज पंतप्रधानांनी तुम्हाला बोलवलं होतं। अण्णांना सगळं काम केलं आमच्या संतोष अण्णा देशमुख यांना, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। धनु देशमुख भैयांना पण काम केलं पूर्ण, म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। गावात कोणतं जलयुक्त शिवाराचं काही काम झालं होतं का, किंवा जलसंधारणाची कोणती कामं झाली ती? साधारण नळाची वगैरे काय बसवले होते? नदी खोलीकरण केलं, पाणी पुरवठा जास्त केला। अशा पद्धतीने काम आम्ही भरपूर केले। पण आज अण्णा नाही आहेत, पण त्यांनी केलेली कामं तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांच्यामुळे दिल्लीत यावं लागलं। अण्णा नाहीत म्हणून जरा वाईट वाटतं। अण्णा असते तर खूप छान वाटलं असतं। आणि अण्णानं भरपूर कामं केले। अण्णाला आम्ही पण साथ दिली, अण्णाने आम्हाला पण दिली। पूर्ण नदीचे काम धनुबाई याचं आम्हाला मार्गदर्शन लागलं। अण्णा सोबत आम्ही काम करीत होतो। म्हणजे अण्णांनी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन एक असं ती व्यक्तिमत्व आहे अण्णा, म्हणजे आज पण आमच्यात जिवंत आहेत अण्णा। त्यांच्या आठवणी, त्यांचे काम करण्याची शैली, गोरगरिबाविषयी असलेलं त्यांचं प्रेम, यामुळं सगळे गावकरी अण्णा धनुभाऊ देशमुख आमचे, त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळंच आज आमच्यासारख्या एक सर्वसाधारण सर्वसामान्य माणसाला दिल्लीपर्यंत येण्याचं भाग्य लाभलं। आमच्या अण्णामुळेच भेटलंय बघायला हे सगळं। आमचे संतोष अण्णा देशमुख होते, लय फार चांगले होते बघा। आम्हाला अजून पण दुःख वाटते की असते तर लय छान वाटलं असतं, आणि आमच्यात ते सध्या आहेत बी। आज अण्णा जर तिथं उभं राहून पाहत असते तर तुम्हाला काय भावना आहे? अण्णाला आम्ही पाहिलं असतं, अण्णाला आम्ही इथं पाहिलं असतं ना, आणि आम्ही तिथं मस्साजोग मध्ये अण्णाला पाहिलं असतं, मग आम्हाला खुशी वाटली असती। हे सगळं काही फक्त अण्णाच आहे। लवकरात लवकर संतोष अण्णा यांच्या न्याय मिळेल अशी अपेक्षा, आणि त्यांचं काम हे अजरामर आहे। मरावे परी कीर्तिरूपे उरावे असं संतोष अण्णांचं काम राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।